सो गाइज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि थंबनेलवरून तर ऑब्व्हियसली तुम्हाला समजलंच असेल की मी कुठे चालली आहे. सॉरी, मी आणि अनिकेत. हा तर पटकन इंट्रो करते कारण की अजूनपर्यंत माझं आवरलेलं नाही आहे. अर्ध्या तासात आम्हाला निघायचं आहे आणि बघू आता अनिकेत जाम चिडणार आहे. बट माझी ही प्रॉब्लेमच आहे की मी प्रत्येक ठिकाणी लेट करते आणि माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये तुम्हाला हे समजेलच. बसमध्ये बसलो आहे, जी बस मला अजिबात आवडलेली नाही. सगळं याच्यामुळे झालं. बघा आता ठीक आहे, जास्त हवा लागते. हवा नाही, एसी चालू आहे. एसी मधून हवाच येते. नाही, कोण बोललो तुला? तू तोंड देऊ शकतो बघ. ती 5 जोक आहे. आणि तुम्ही सांगा की फक्त मी कॅमेरा ऑन करावा आणि यांनी सुद्धा स्वतःहून ब्लॉग चालू करावा. नक्की कमेंट करा. तू पण काढायचे ब्लॉग, मी एकटी नाही काढणार. ठीक आहे, बघू आता किती वेळ काढणार आपल्याला पोचायला. सकाळी पोचू आपण 9 वाजता. आता रात्री मी नाईट केअर रुटीन करणार आहे. सो फ्लॅश जेवढ्यामध्ये दिसेल तेवढं दिसेल, तर मी याच्यावर नाईट केअर करणार आहे. तर नक्की बघा गाईज, रेड कलर मी होती, मी जिंकली आहे. सगळ्यांना यांना आउट करून गपचूप शांती. आम्ही सोडलं म्हणून जिंकली. खाली आलोय आम्ही वरती आहे. आता ग्राउंड फ्लोअरवर आलोय. आता तर फर्स्ट फ्लोअरवर जाऊ थोड्या वेळाने. आणि हे आता आईस्क्रीम खाऊ घालणार आहे. बोला प्रूफ याच्यावर 100% बोला, पूर्ण बोला. आईस्क्रीम खाऊ घालणार आहे आता आमच्या ठिकाणी. जनची मागची आईस्क्रीम तो गोल्डमॅन नाही का त्याची? हा, पण आता बोलले आईस्क्रीम खाऊ घालणार आहे. हा, सोन्याची आईस्क्रीम. साधी 10 रुपयाची व्हॅनिला पण चालेल. आमच्या गल्लीतलं सोने आहे, त्याची आईस्क्रीम. आम्ही नुसतं झोपा काढायला आलो. इथे पण झोपलेले, तिकडे पण झोपलेले, इकडे पण झोपलेले. आता बघू, आम्ही फक्त जबरदस्तीने अर्ध्या तासाची वाट बघतोय की अॅनिव्हर्सरीची पेस्ट्री कट करायची आहे. ते पण यांना लक्षात नव्हतं. यांनी पण आणली नाहीये पेस्ट्री. दिव्याने आणली म्हणून आमची अॅनिव्हर्सरीचं केक आम्ही कट करणार आहे. थँक्यू दिव्या, खरंच तुलाच, नाही तर दुसऱ्यांना काही फरक पडत नाही. हे दिव्याने आणलेली पेस्ट्री, त्याचं फुल चिपकलं ना गं. पण जाऊ दे, आपण ऍडजस्ट करून घेऊ. आता बिचारी टिकली एवढ्या वेळ. त्याच्या आज वगैरे बापरे कधी केलं. गाईस, हे मला पण आताच कळालंय. कसं वाटतंय तुम्हाला? आता 1 वर्ष झालं तुमच्या अॅनिव्हर्सरी. मला तर खूप छान आणि खूप जास्त आनंद होतो या गोष्टीचा की इथून पुढे पण आमच्या सगळ्या अॅनिव्हर्सरी अशाच सेलिब्रेट व्हाव्या बसमध्ये. आता उद्या जर सकाळी चांगला दिवस तर चांगला, सुरुवातच चांगली होणार आहे. इथून पुढचे दिवस पण खूप चांगले जावे अशी देवाकडे प्रार्थना करेन. आय लव्ह यू. तुला कसं वाटतंय नंदिनी? मला खूप छान आणि खूप स्पेशल वाटतंय. दरवर्षी प्रत्येक अॅनिव्हर्सरीला, आमची 4-5 अॅनिव्हर्सरी आहे, प्रत्येक अॅनिव्हर्सरीला कुठे ना कुठे गेलो पाहिजे आम्ही. तेवढं जसं आता बसमध्ये होते आमची अॅनिव्हर्सरी. एवढे छान छान केक्स सोबत भारी वाटतंय. आणि असेच कायम खुश राहून सगळ्यांसोबत मस्त दिवस जावे आमचे. ओके, हॅपी फर्स्ट एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी टू यू. फर्स्ट नाही का? खूप मनापासून फर्स्ट एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी. ओके. अच्छा, किती मग कसं? ठीक आहे, मग आता तुम्ही पुरस्कार घ्यावा, पुढच्या कामाला लागावं. अजून 10 मिनिटं आहे ना. तुम्हाला कावर घाई होती? आम्हाला झोपायची घाई नाही आम्हाला. ती खराब नको व्हायला, बाकी काही नाही. एवढ्या वेळ ती राहिली. या पुढे कर. चला चला. हॅपी बर्थडे, हॅपी अॅनिव्हर्सरी टू यू नंदिनी. अनु नंदिनी, हॅपी नंदिनी. मला पण चालणार नाही का? काय प्रश्न? पण नाही. नको. तू काय ना, तुला काय? नाही रे बाबा, घ्या ना. घ्या हो. तुमची पेस्ट्री देऊ का? नाही, घ्या का. थांबा, एवढ्या मेहनतीने फक्त उलटी करू नका बस. बाकी पेस्ट्री खाल्ली. बघा काय, आम्ही पेस्ट्री सोबतच घेऊन बसला आम्ही उलटीमुळे. एवढी छान आणि एवढी युनिक अॅनिव्हर्सरी सेलिब्रेट झाली. थँक्यू सगळ्यांना. आणि एवढं सुंदर केक साठी, छोट्याशा क्यूट सरप्राईज साठी थँक्यू सो मच. बाय. सो मी आता हे सगळं सामान काढलंय. हे वाईप्स, हे टोनर, जसं तुम्हाला बोलली होती की मी नाईट केअर करणार आहे. आणि हे
पॅचेस, आय पॅचेस, डार्क सर्कल आमच्या सरांना खूप झाले. आणि तुम्हीच सांगा गाईज, असं झोपता झोपता नाईट स्किन केअर कोण करतं? जबरदस्ती आता मीच चेहऱ्यावर करणार आहे त्याच्या. सो हे सगळं आत्ताच पॉसिबल आहे म्हणून करते. हे बघा आता ही रिकामे कामं करते माझ्यासोबत एवढ्या रात्रीचे. उगाचच मला त्रास द्यायचं काम चालू आहे. माझे डोळे लागत आहे तरी पण तिने मला झोपेत न उठून हे सगळं काही करण्याचा प्लॅन केलेला आहे. गाईज तुम्हीच सांगा. इग्नोर करा. आता मी त्याचा चेहरा क्लीन करते. बस एवढा घाण आहे चेहरा, एवढी डस्ट बसते, एवढी मेहनतीने मी करते तरी सुद्धा मी बोलणे खाते की एवढ्या रात्रीचं काबर करते. आता मी टोनर लावते. डोळे बंद हो, इकडेच नाही, जवळजवळ जास्त नाही, थोडंसंच लोशन घेतलं कारण की आम्हाला दिवसभर ट्रॅव्हल करायचं आहे. आणि भारी नाही ब्लॉग चालू आहे माझा. दाखवा ना किती भारी बसले तुम्ही. स्पेशल सीट आहे, सीट आहे बघा. अशी रिक्षा अपंग लोकांचा पण भारी इकडच्या रिक्षा किती काही कॉमन आहे. आणि मला रिक्षामध्ये डाऊट येतोय, एवढी एवढीशी रिक्षा आहे, एवढे बटणं असायचे, काय कारण आहे तुम्हीच सांगा. आता आम्ही जस्ट पोहोचलोय उज्जैनला. प्रॉपर उज्जैनमध्ये ना ते आहे उज्जैनमध्ये फ्रेश होऊ आणि मग डायरेक्ट स्टार्ट करते. आधी कुठे जाणार आपण? कालभैरवला. आधी काल भैरव, मग उज्जैनला जाऊ आम्ही. उलट का बरं करतोय काय माहिती. उलट नाही करत, पहिले कालभैरवला जाता मग नंतर उज्जैनला. लॉजिकली तसंच आहे. बघू आता, लवकर रेडी होऊ. माझ्या फोनमध्ये चार्जिंग नाही आहे, मी चार्जिंग करते आणि परत पॅक करते. यांना दुसऱ्या माझ्या ब्लॉगिंगवर हसताय म्हणून मी यांच्यामुळे करत नाही जास्त ब्लॉगिंग. सो गाईस फायनली आता चेहरा बघू शकता, झोप पण झालेली नाही आहे. एवढी ती बस, त्याच्यात रूम पण ठीकठाक आहे, पण जास्त करून मंदिराच्या जवळ तुम्ही रूम नका घेऊ कारण की आता महाशिवरात्री येते तर देवांची मेहंदी, हळदी वगैरे सगळ्या गोष्टी चालू आहेत. तर काही पण रेट सांगतायत आणि खूप जास्त गर्दी आहे म्हणून आता तर आम्ही जवळच घेतलं आहे. बट एक्सपिरियन्स सांगते मी. मला साडी घालता येत नाही, सो दिव्या मला साडी घालता येणार आहे. तर पटकन साडी वगैरे घालून मग मी कंटिन्यू ब्लॉग करते कारण की फोन पण दिवसभर मला चालवायचा आहे. आणि सगळ्यात पहिले कालभैरवला जाणार आहे, कालभैरववरून मग उज्जैनला जाणार आहे. मग त्याचे फोटोज तर इन्स्टाला जाऊन नक्की बघा. हा याचा लुक, सगळ्यांचे लुक दाखवा, या दोघांचा लुक. हे बघा एक माझी बायको आता रेडी झालेली आहे, खूप क्यूट आणि खूप छान दिसते. आम्ही दोन्ही पण खूप सुपर दिसते आज. आय लव्ह यू. आता आम्ही चाललोय कालभैरवला. हा येता ना तुम्ही पण? हो अर्धा रस्त्यात. कसं दिसतं आम्ही सांगा ना. कसं दिसतंय गाईस कमेंट करा. आमचा आउटफिट हे आता आम्ही उज्जैनमध्ये, हे सगळं उज्जैनच्या इकडचं वातावरण आहे, खूप छान आहे आणि खूप भारी पण आहे. आताच आम्ही पोहे खाल्ले पण ते आम्हाला एवढे नाही आवडले. हा बोलत होता रस्सा पोहे आहे का, तर त्याची बायका बोलली तिकडनं की तुका खानदेशात आलाय काय. इंदोर एवढं भारी म्हणता पण मला अजून भेटलं नाही भारी काही. इंदोरमध्ये नाहीच आहे आपण, इंदोरमध्ये नाहीच आहे आपण, आपण उज्जैनमध्ये. इंदोरमध्ये ठीक आहे. आता दुसऱ्या कपलकडे जाऊ आपण. हे बघा एक कपल येते. हा एक खानदेशी पोहेवाला होता. आम्हाला रस्सा नाही भेटला. हा ना, आणि पोहे पण काही एवढे खास नव्हते. हा हे उज्जैनची रिक्षा आहे.
दर्शन झालं आमचं खूप छान पद्धतीने. हा तर इथून पुढे उज्जैनला जाण्याचा प्लॅन आहे. आता इथून बाहेर गेल्यावर काय इथेच पूर्ण हालत आमची अवतार बघू शकता. खूप जास्त जास्त गर्दी पण आहे पडलेले आणि- आहेत. हे घ्या लाल पेरू. गिफ्ट तुला माझ्याकडनं. उज्जैनला चाललो आता. काल भैरवचं दर्शन झालं आमचं. आम्ही उज्जैनची तयारी करतो. तिथे पोहोचलो आम्ही तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे पोहोचलो असं. कुठे पोहोचले तुम्ही आता? आणि आम्ही काल भैरववरनं निघालोय. हे उज्जैनकडचं लग्न होतं. घे कोणतं पण भारी नाही ते भारी. आता फायनली आमचं दर्शन झालेलं आहे उज्जैनवरला. आणि सगळ्या बायका माझ्या नवऱ्याकडे बघतायत. चला बाय बाय उज्जैन. बाय. आम्ही निघालो आता. कुठे जाणार आहे त्या कळेल नंतर. बघू अजून प्लॅन फिक्स नाही आमचा. काही पण होऊ शकतं पुढे जाऊन. काहीच फिक्स नाही आहे. असं आम्ही सांगतो तुम्हाला. चेहऱ्यावरून तर दिसतच आहे. कसा व्लॉग स्टार्ट केला होता आणि आता खूप जास्त थकलो आहे. सगळे कोणाकडे बघताय बट कॉमन असेल त्यांना. आता यांच्या भाषेत हा पावडा आहे आणि हा काय घेतलं होतं तू? आलू पॅटीस. आताच आम्ही ड्रेस वगैरे चेंज केला आहे. आता बघू. आता इंदोर फिरू थोड्या वेळ. इंदोरला जाणार आहे आणि मग त्याच्यानंतर परत बघू घरी. छान होता. खूप छान वाटलं तुझ्या दर्शन. आणि ही एकदा चालू झाली हो. हंसना चलने पड़ा तुम्हारा कान पड़ जाएगा. हंसो क्या हंसो. आप कैसे हंसते हो? बोलो ना. दीदी की बात हाथ से निकल रही है अभी. एक काम करो दीदी, ये मुझसे हटा के हंसो. मुझसे हटा के हंसो. हाँ दीदी मुझसे हटाओ. हंसो काफी हो गए.
कपड़ा हटा के सोना. बघा काही आम्ही हे ऑर्डर केलंय कुल्हड पिझ्झा. यांनी पण कुल्हड पिझ्झा ऑर्डर केलाय. आता तो काहीतरी खाऊ. एवढं सगळं आहे इथे तर इंदोरचं स्पेशल काहीतरी वेगळं खाऊ. बघ पहिली टेस्ट पिझ्झा दे आता कुल्हड मध्ये. तर आले तुम्ही तर नक्की इथे या. कपलचं प्रेम बघू शकता तुम्ही. तुम्ही इकडे या कपलचं आता प्रेम बघू शकता किती आहे ते. खूप जास्त वरती चाललंय. हा आज त्यांची एंगेजमेंट अॅनिव्हर्सरी तर त्यांचं प्रेम जरा जास्तच उतू चाललंय. काय झालं नाही पुन्हा जाम झालं सकाळपासून. आता आम्ही इंदोरी शेवपुरी ट्राय करतोय. बघू आता टेस्ट कशी लागते ते. अजून भरपूर काही काही ट्राय करायचं बाकी आहे. आता इथे आम्ही मसाला डोसा आणि हे तुम्ही काय ऑर्डर केलं. बेस्ट तवा पुलाव. सारखं सारखं तेच खातो. कशी टेस्ट दादा चांगली लागते. बघू आता मी दोन बघते. छान लागते. भाजी टेस्ट करून बघू आम्ही. बाय 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 बोल. बाय बाय. हे चाललं नाशिक. हे नाही हे चाललं जळगावला. आम्ही चाललं नाशिकला. 606 आहे ना. ओके गाईस सो आता आम्ही निघालोय आणि दिव्या धीरज गेले जळगावला आणि आम्ही चाललोय नाशिक. तर बघा ब्लॉगसाठी एवढं मस्त लाईटिंग वगैरे लागल्या आहेत असल्यामुळे. तर ब्लॉग एंड करून का बसमध्ये घ्यायचं अजून काही आम्ही बोलू. जास्त ठिकाणी आम्हाला काही बोलता आलं नाही बट बसमध्ये थोडंसं आम्ही आमचे ब्लॉग्स बघतो आधी व्हिडिओज बघतो मग. हां तर आम्ही आमचे तू काही कोण गेलं असतात कळत नाही. ठीक आहे तर आम्ही आत्ता बसमध्ये बसतो. मग नंतर व्हिडिओज वगैरे बघून तुम्हाला काहीतरी एंडिंग मग एंड करतो आणि पुढे सांग. हाय सॉरी काल रात्री आम्हाला खूप थकल्यामुळे समजलंच नाही आम्ही बसमध्ये आलो कधी झोपलो किंवा काय काही समजलं नाही. त्यामुळे सगळ्यांना सॉरी. आता आम्ही फायनली नाशिकला पोहोचलो आहे. तर आम्ही आता द्वारकेला उतरणार आहे. तर आमच्या मॅडमला काल रात्रीचा खूप जास्त राग आलेला आहे की मी आल्या झोपून घेतलं होतं. ब्लॉग वगैरे पण नाही करता आला. कधी झोपलं त्याला पण नाही. नेक्स्ट टाइम नक्की याच्यापेक्षा भारी असेल.